नमस्कार विद्यार्थी मित्र, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इंडियन कोस्टगार्ड तर्फे भरती निघलेली आहे. तिचं ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायला चालू झालेलं आहे. 11 फेब्रुवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे फॉर्म भरले जात आहेत. तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ते बघा. तर सर्वात प्रथम गुगल क्रोम वरती जायचं. गुगल क्रोम वरती गेल्यानंतर इथं या बॉक्समध्ये ICG असं टाईप करायचं. ICG हे टाईप केल्यानंतर बघा असं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर इथं जी पहिली लिंक आहे ICG कॅपिटल लेटर मध्ये लिहिलेली आहे, तिला क्लिक करायची. ही क्लिक केल्यानंतर इंडियन कोस्टगार्डची बघा साईट ओपन होईल. ही साईट ओपन झाल्यानंतर खाली असं तुम्हाला येईल, जॉईन ICG ॲज ऑफिसर्स काय जॉईन ICG ॲज एनरोल्ड पर्सनल. तर आपल्याला एनरोल्ड पर्सनल म्हणून जॉईन करायचं असेल तर याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर बघा खाली असं येईल, हे 3 बॉक्स येतील. याच्यामध्ये पहिला बॉक्स काय, एनरोल्ड पर्सनल CGEPT 02-2025 बॅच. तर हिलाच आपल्याला काय बघा फॉर्म भरायचा आहे, त्यामुळे ह्याला क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर असं पेज येईल. त्याच्यामध्ये तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. परंतु सर्वात प्रथम जर ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकला तर ते ओपन होत नाही, लॉग इन होत नाही. कारण का, पहिल्यांदा क्रिएट अकाउंट करावं लागते. तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला क्रिएट अकाउंट करा. इथं तुमचं नाव टाका, इथं तुमचं फादर नेम टाका, मदर नेम टाका, नॅशनॅलिटी इंडियन टाका, जेंडर मेल, कारण हे मेल कॅन्डिडेटसाठी ही भरती आहे. त्यानंतर इथं तुमचा ईमेल आयडी टाका, व्यवस्थितरित्या टाका, कन्फर्म ईमेल आयडी म्हणा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि काय बघा जनरेट OTP म्हणा. OTP ज्यावेळी जनरेट होणार त्यावेळी तुमच्या ईमेल आयडी वरती तो OTP येणार आणि SMS वरती सुद्धा OTP येणार. आणि त्यानंतर काय म्हटले, व्हेअर डिड यू गेट इन्फॉर्मेशन अबाउट इंडियन कोस्टगार्ड रिक्रुटमेंट. म्हणजे कोस्टगार्ड विषयी तुम्हाला माहिती, की कोस्टगार्ड मध्ये जी भरती होत आहे त्याच्याविषयी माहिती तुम्हाला कुठे मिळाली. तर खाली दिलेला आहे बघा, न्यूजपेपर मधनं मिळाली, एम्प्लॉयमेंट न्यूज मधून मिळाली, फेसबुक मधनं, इंस्टाग्राम मधनं, कशामधनं मिळाली ते तुम्ही काय बघा सिलेक्ट करायचंय. समजा फ्रेंड्स कडून मिळाली तर ह्याला सिलेक्ट करा. आणि त्यानंतर शेवटी काय बघा सबमिट म्हणा. सबमिट म्हटल्यानंतर काय बघा नवीन तुम्ही पासवर्ड टाकायचा आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काय बघा हे तुमचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही जो ईमेल आयडी टाकलेला आहे तो काय करायचा तिथं टाकायचा. मी इथं माझा ईमेल आयडी टाकतो. तर तुमचा इथं ईमेल आयडी टाका. त्यानंतर काय बघा पासवर्ड टाका जो तुम्ही क्रिएट केलेला होता तो. आणि इथं काय बघा हा कॅप्चा टाका या ब्लॉकमध्ये. हा टाकल्यानंतर इथं काय बघा लॉग इन म्हणा. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. सुरुवातीला बघा हे पेज ओपन होणार आहे तुम्हाला. तर इथं काय म्हटले, प्लीज रीड फॉलोइंग इन्स्ट्रक्शन बिफोर फिलिंग द ऍप्लिकेशन फॉर्म. ऍप्लिकेशन फॉर्म भरायच्या अगोदर ही काय बघा खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ती पहिल्यांदा तुम्ही पूर्णपणे वाचा. ती पूर्णपणे वाचायचं आणि वाचल्यानंतर इथं काय बघा एक ब्लॉक आहे, त्या ब्लॉक मध्ये काय बघा बरोबर चिन्ह सिलेक्ट करायचं. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही सबमिट म्हणायचं. सबमिट म्हटल्यानंतर त्यानंतर पुढे येणार पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची. त्याच्यामध्ये तुमचं नाव भरा, मी इथं भरलेलं आहे नाव. त्यानंतर काय बघा फादर नेम भरा, मदर नेम म्हणा. जसं तुमच्या मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट मध्ये असते तसं, म्हणजे 10वीच्या सर्टिफिकेट मध्ये जे नाव आहे तेच भरा, नाहीतर वेगळं नाव भरू नका. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही. वडिलांचे नाव, आईचे नाव इथं भरा. त्यानंतर बघा प्रायमरी ईमेल आयडी, जो ईमेल आयडी तुम्ही क्रिएट केलेला होता तो आपल्या येतो इथं. त्यानंतर सेकंडरी ईमेल आयडी जर तुमच्याकडे असेल तर इथं भरा. नॅशनॅलिटी, जेंडर हे येऊन जाते. मोबाईल नंबर सुद्धा येऊन जातो. त्यानंतर काय बघा तुमच्याकडे काय म्हणते, डू यू हॅव आधार कार्ड. आधार कार्ड आहे का तुमच्याकडे, तर इथं येस म्हणा. त्यानंतर आयडी कार्ड, आधार कार्ड आयडी कार्ड नंबर म्हणजे आधार कार्डचा नंबर टाकायचा आणि आधार कार्डचा नंबर कन्फर्म करायचा. कन्फर्म केल्यानंतर बघा इथं एक ब्लॉक आहे, इथं सुद्धा क्लिक करायचं. हे काय म्हटलंय, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर जी आधार कार्डची अधिकृत वेबसाईट UIDAI जी आहे तिच्याकडून काय बघा इंडियन कोस्ट गार्डला माहिती मिळेल, जर तुम्ही इथं क्लिक केलं तर. त्यानंतर बघा नेम ॲज ऑन इन नेम ॲज ऑन आयडी कार्ड वरती जसं नाव आहे तसं भरा. त्यानंतर परमनंट आयडेंटिफिकेशन मार्क ऑन द बॉडी 1, म्हणजे काय बघा तुमच्या बॉडीवरती कुठेतरी आयडेंटिफिकेशन मार्क असणार, ओळख असणार. मोल ऑन लेफ्ट हँड म्हणजे तीळ आहे डाव्या हातावरती. तसं दुसरं आयडेंटिफिकेशन मार्क काय मोल ऑन राईट हँड वरती आहे. तीळ असतात कुठं ना कुठं. परत आणि काहीतरी असेल, हे काय बघा तुम्ही इथं आयडेंटिफिकेशन मार्क म्हणून भरा. ते भरल्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगरी भरा. जर इथं काय बघा मी OBC भरलेला आहे, तुम्ही ओपन भरू शकता. जी काही तुमची कॅटेगरी आहे ती इथं भरा. ती भरल्यानंतर त्या कॅटेगरीच्या सर्टिफिकेट वरती जर कॅटेगरी असेल, जर तुमची काय बघा कॅटेगरी असेल, OBC असेल, SC असेल, ST असेल, हे असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट कधी ते इश्यू झाले त्याची डेट असते त्याच्यावरती, ती भरा इथं. ती भरल्यानंतर तर व्हॅलिडिटी असते प्रत्येक सर्टिफिकेटला बघा व्हॅलिडिटी आहे. ती व्हॅलिडिटी काय आहे
मग तिच्यावरती डेट आहे का का ऑलवेज व्हॅलिड म्हणून आहे तर त्याला सिलेक्ट करा. ते सिलेक्ट केल्यानंतर तुमची डीओबी टाका, तुमची जन्मतारीख इथं बघा टाका, डेट ऑफ बर्थ. त्यानंतर काय बघा प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमची काय बघा कशावरती डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख कशावरती आहे, जन्मतारखेच्या दाखल्यावरती आहे किंवा 10वीच्या सर्टिफिकेट वरती मार्कशीट वरती पण असू शकते. ठीक आहे. एज रिलॅक्सेशन मिळेल का नाही तुमच्या वयाप्रमाणे ते मिळून जातं. इथं वय कसं टाकाल ना तसं एज रिलॅक्सेशन मिळून जाईल. तुम्हाला माहितीच आहे. तर तुमची हे काय आहे, तुमचं वयाची पात्रता काय आहे तुम्हाला फॉर्म भरताना माहितच असेल. त्यानंतर सिलेक्ट एम्प्लॉयमेंट टाईप. अनएम्प्लॉयड आहे काय बघा, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कामाला आहे तुम्ही, अनएम्प्लॉयड असेल तर अनएम्प्लॉयडला क्लिक करा. त्यानंतर इथं काय बघा खाली काय म्हणते, आधार कार्ड तुमचं इथं काय बघा हे करा, अपलोड करा. आणि तिथं काय बघा इथं जे तुमचं जन्म दाखलेचं हे आहे म्हणजे डेट ऑफ बर्थ प्रूफ काय पण असेल, मग बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा मार्कशीट असेल 10वीचं हे इथं अपलोड करा. मी दोन्ही इथं एक आधार कार्डच अपलोड केलेला आहे. तुम्ही बघा इथं आधार कार्डच्या जागी आधार कार्ड अपलोड करा आणि इथं काय 10वीचं मार्कशीट सुद्धा अपलोड केलं तरी चालेल. ठीक आहे. हे झाल्यानंतर काय बघा इथं सेव्ह म्हणा. सेव्ह झाल्यानंतर पुढे जायचं. काय म्हटलंय तुम्ही कुठल्या बाबा ह्याला भरणार आहे, नाविक डोमेस्टिक ब्रांचला भरणार आहे हे 10वी वरती आहे आणि नाविक जनरल ड्युटीला भरणार आहे. मी इथं तुम्हाला नाविक जनरल ड्युटीला भरून दाखवतो. त्यानंतर हे सेव्ह म्हणायचं आणि पुढे जायचं. ओके. आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं काय बघा क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहे. 10वीची क्वालिफिकेशन डिटेल्स सुरुवातीला भरायची. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, डिड यू पास इन क्लास 10th, तुम्ही पास झालेला आहे का? येस. सिलेक्ट एज्युकेशन बोर्ड, मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून पास झालेलो आहे तर मी इथं सिलेक्ट केलेला आहे. 10वीचा सर्टिफिकेट नंबर टाकायचं जो सर्टिफिकेट वरती असतोय तो. त्यानंतर प्लीज इंडिकेट ग्रेडिंग सिस्टम ऍज पर मार्कशीट वरती म्हणजे पर्सेंटेज वाईज आमचं होतं, पर्सेंटेज मध्ये मार्क देत होते ते लिहिलेलं आहे मी. त्यानंतर इयर ऑफ पासिंग कधी 10वी पास झालेला आहे आणि इथं मी टाकलेलं आहे असंच. डू यू हॅव ऍडिशनल मार्कशीट फॉर 10th, जर ऍडिशनल मार्कशीट असेल तर इथं भरा. त्यानंतर काय बघा किती सब्जेक्ट होते ते सुद्धा इथं भरायचे आणि इथं सब्जेक्टचे मार्क सुद्धा भरायचे आहेत. मराठीला एवढे मार्क पडलेत ऑब्टेन्ड मार्क आणि मराठीला एवढे मॅक्सिमम मार्क होते. हे 5 सब्जेक्टचं भरायचं आणि सेव्ह करायचं. ठीक आहे. हे 10वीचं तुमचं काय बघा इथं सेव्ह होणार आहे. परत 10वीच्या मध्येच इथं बघा 12वीचं क्वालिफिकेशन डिटेल सुद्धा तुम्हाला भरायचं आहे. मग इथं सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केल्यानंतर काय म्हणजे डिड यू पास इन क्लास 12 पास झालेला असेल तर येस म्हणा. सिलेक्ट एज्युकेशन बोर्ड, कुठला बोर्ड होता, नंतर 12वीचा सर्टिफिकेट नंबर टाकायचा. त्यानंतर ग्रेडिंग सिस्टम ऍज पर मार्कशीट मध्ये काय होतं पर्सेंटेज होतं. त्यानंतर इयर ऑफ पासिंग टाकायचं. डू यू हॅव ऍडिशनल मार्कशीट जर असेल तर इथं येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. हाऊ मेनी सब्जेक्ट वेअर देअर इन क्लास 12वी, 12वी मध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट होते ते तुम्ही इथं टाका. त्यानंतर काय बघा इथं सुद्धा सब्जेक्टला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स ते आपोआप येते तिथं. त्यानंतर ऑप्टेन, कारण का जर नाविक जनरल ड्युटीला भरायचं असेल तर फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असलेच पाहिजेत तुमचे 12वीला. तर ऑप्टेंड मार्क्स आणि मॅक्झिमम मार्क कितीपैकी किती पडले हे इथं भरायचे. ठीक आहे. त्यानंतर बाकीचे सब्जेक्ट सुद्धा इथं भरा. हे केल्यानंतर इथं सेव्ह म्हणा. सेव्ह झाल्यानंतर पुढली डिटेल्स भरायची. आता पुढे काय भरायचं आहे बघा, तुमचा परमनंट ऍड्रेस भरायचा आहे. कम्युनिकेशन डिटेल्स, परमनंट ऍड्रेस भरा. हाऊस नंबर काय असेल तो, लँडमार्क म्हणजे तुमची घराजवळची जागा कुठली तरी, फोन नंबर भरा, कंट्री कुठली, स्टेट भरा, तुमचं डिस्ट्रिक्ट भरा इथं. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट, तालुका भरा, पिनकोड इथं टाका आणि पोस्ट ऑफिस जिथं कुठं असतील ते भरा. आणि जर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस जर सेम असेल तर इथं या ब्लॉकमध्ये काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय बघा खाली सुद्धा इथं आहे डोमॅसाईल डिटेल्स. डोमॅसाईलचे सर्टिफिकेट असते. डोमॅसाईल स्टेट कुठला आहे, महाराष्ट्र, इथं मी टाकलेला आहे. डोमॅसाईल डिस्ट्रिक्ट जिथं असेल डोमॅसाईल सर्टिफिकेट वरती ही सर्व माहिती असते. जिल्हा तुमचा टाका, त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर टाका आणि इश्यू कधी झाले ते सुद्धा टाका आणि ते डोमॅसाईल सर्टिफिकेट अपलोड करा. ठीक आहे. मी इथं आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. खरं तुम्ही डोमॅसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ठीक आहे. हे केल्यानंतर पुढे सेव्ह म्हणा आणि सेव्ह झाल्यानंतर इथं पुढे काय म्हणतेय बघा, ऍडिशनल डिटेल्स तुमच्याकडे मागितलेले आहे. काय म्हणते ऍडिशनल पर्सनल डिटेल्स. हॅव यू बीन डिस्चार्ज फ्रॉम द इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स ऑर एनी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. कधी डिस्चार्ज तुम्हाला दिलेला आहे काय, तर इंडियन आर्मीमध्ये आधी काम करत होता, इंडियन नेव्हीमध्ये, आणि तिथून काय बघा तुम्ही डिस्चार्ज झालेला आहे म्हणजे बाहेर पडलेला आहे, आउट ऑफ सर्व्हिस केलेला आहे, असं कधी झाले तर नो. झालेलं असेल तर येस म्हणा, झालेलं नसेल तर नो म्हणा. ठीक आहे. तर इथं सर्वांच्या इथं काय बघा नो नो नोच म्हणा. कारण इथं बघा प्रोसिडिंग कोर्ट ऑफ लॉ म्हणजे तुमच्यावरती कधी केस लॉ कोर्टमध्ये केस बीस होते का ह्या विषय आहे तर इथं नो 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 म्हणा.
ठीक आहे. हे म्हटल्यानंतर काय बघा शेवटी इथं सबमिट करा. हे सबमिट केल्यानंतर पुढे इथं ही महत्वाची गोष्ट आहे. हे तुमचा इथं फोटो काय बघा पासपोर्ट साईज फोटो इथं द्या. आता फोटो कसा टाकायचा ही महत्वाची गोष्ट आहे. तर हिने सांगितलेलं आहे. तर काय बघा फोटो ह्या पद्धतीनं असला पाहिजे. फोटोचा बॅकग्राऊंड व्हाईट असला पाहिजे आणि बघा फोटो काढताना एक पाटी पुढे असली पाहिजे त्याच्यावर तुमचे नाव आणि डेट ऑफ फोटो म्हणजे फोटो कधी काढलाय हे असलं पाहिजे. ठीक आहे. ही तुमची सर्व माहिती इथं काय बघा असली पाहिजे. त्यानंतर काय बघा अपलोड साइनड सिग्नेचर सुद्धा तुमची इथं टाका आणि त्यानंतर काय बघा कॅप्चर लाईव्ह इमेज म्हटलंय. तिथं तुमचा काय बघा कॅमेरा स्टार्ट करायचा. कॅमेरा स्टार्ट केल्यानंतर काय बघा लक्षात ठेवायचं तुम्ही इथं इमेज कॅप्चर तुमची इथं होणार आहे. ठीक आहे. कॅप्चर लाईव्ह इमेज हे राहून सोडा. ओके. स्टार्ट कॅमेरा करायचा तुमच्या मोबाईलचा आणि कॅप्चर फोटो करायचा. त्यामुळे इथं बघा ह्यो जो तुम्ही पासपोर्ट साईज फोटो टाकणार आहे आणि जी इमेज टाकणार त्याच्यामध्ये एक सॉफ्टवेअर आहे ते चेक करणार बाबा हे तुम्हीच आहे आणि त्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन ते सिलेक्ट करणार नाही तर ऍप्लिकेशन रद्द होणार. ठीक आहे. इथपर्यंतचीच माहिती तुमची महत्वाची आहे. त्यानंतर सिटी सिलेक्शन करा त्याच्यामध्ये तुम्हाला झोन वाईज जर तुम्ही महाराष्ट्र भरला असेल तर तुम्हाला वेस्ट झोनच येणार आहे. तुमची एक्झाम मुंबईमध्ये होणार आहे. आणि त्यानंतर बघा शेवटी ओबीसी असेल आणि काय बघा जर जनरल असेल तर त्यांना 300 रुपये हे पेमेंट करायचं मेक पेमेंट. एससी एसटी ला पेमेंट नाही आहे. आणि त्यानंतर बघा शेवटी सबमिट करायचा फॉर्म आणि प्रिंट काढायची. झालं. एवढंच फॉर्म भरायचा आहे बाकी काय करायचं नाही. इथंच मेन आहे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करणं, सिग्नेचर अपलोड करणं आणि काय बघा कॅप्चर फोटो करणं. हे झाल्यानंतर तुमचा हा फॉर्म भरून टाकेल. मला वाटतं ही माहिती तुम्हाला समजलेली आहे. मोबाईलवरून सुद्धा हा फॉर्म भरता येतोय. ज्याने कोणी फॉर्म भरला नाही तर त्यांनी अजून सुद्धा वेळ गेलेली नाही फॉर्म भरा. या ठिकाणी